गाईज, मी आहे तुमची लाडकी सानिका. मला आता खूप सॅड फील होत आहे आणि मी खूप इमोशनल होत आहे, का माहित नाही. कारण प्रज्वल 3 दिवस बाहेर जात आहे आणि मला मनाला लागत आहे, कारण की मला कधी त्याच्याशिवाय राहून सवयच नाही आहे ना, त्यामुळं. सो मी त्याचा हॅपी जर्नीसाठी काही वस्तू घेतलेल्या आहेत त्याला खायसाठी, जे त्याला ट्रॅव्हलिंग मध्ये आवडतात. सो मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. हे बघा, मी त्याच्यासाठी एवढं सामान घेतलेलं आहे त्याचा हॅपी आणि सेफेस्ट जर्नी होण्यासाठी. बघितला तो ना मला एकदम जॉबवरून येऊन शॉकिंग दिला की मी जात आहे बेंगलोरला, माझी मीटिंग आहे, सो मी मंडेपर्यंत परत येईल, असं तो एकदम सडनली बोलून टाकला. आणि मला पण ते काही खरं वाटलं नाही. जेव्हा तो माझी प्रॉमिस देत आहे ना, तेव्हा सगळं खरं खरं बोलतोय तो, कारण की माझी चुकूनही खोट्याला प्रॉमिस देत नाही तो. सो थोडं मनाला लागलं माझ्या, आणि तो चाललाय. आय होप तो चांगलं मीटिंग करून येऊ देत, देव त्याच्यासोबत असू देत. ओके, एवढंच बोलणार मी. मला आता रडू येतंय. ओके, चालेल, बाय बाय. एखाद्या व्यक्तीशी प्रेम होते ना, तो असल्या नसल्याने खूप म्हणजे खूप त्रास होतो. तो जरा बाहेर सुद्धा गेला ना तर खूप त्रास होतो. शेवटी त्याला म्हणतात प्रेम. सो गाईज, आता मला एवढं रडूसारखं वाटतंय ना. तो कधी माझ्याशिवाय राहिला नाही आणि मी पण त्याच्याशिवाय कधी राहिले नाही. इव्हन तो माझ्या मम्मीच्या घरी सुद्धा मला पाठवून देत नाही. आमचं जेव्हापासून लग्न झालं ना तेव्हापासून तो मला 1 मिनिट असं दूर केला नाही कधी. सो थोडं मला हर्ट होत आहे. काय करून, तिचं शेवटी जॉब येते ना, मी पण काय बोलू शकत नाही, वरून ऑर्डर आले तर. सो मी ट्राय करेन आता राहायला. बघू आता 3 दिवस मी कसं राहते, तुम्हाला मी दाखवते त्याच्या विदाउट मी कसं राहते. माझं मन पण कशामध्ये लागत नाही, मग इव्हन जॉब कशामध्ये पण नाही लागत. सो गाईज, थोडं मी इमोशनल होत आहे, सॉरी, पण मला लागत आहे म्हणाला. तुम्हाला फर्स्ट टाइम सोडून लग्नाच्या नंतर आता मीटिंगला जात आहे ना, त्यामुळं सॉरी, बाय.